गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला लेक्चर नंबर आता 27 पासून तुमचं बेसिक संपवलेलं आहे बरं का. मी बेसिकमध्ये इच अँड एव्हरी पार्ट कॅल्क्युलेशन्स कसे केले जातात त्याचे सर्व लेक्चर्स अपलोड करून ठेवलेले आहेत. आता त्या बेसिक पार्टचाच वापर करून आपल्याला टॉपिक्सचे क्वेश्चन सॉल्व करायचे आणि आजपासून आपण टॉपिक्सवर जम्प करणार आहोत. खूप सारे टॉपिक्स आहेत, खूप सारे व्हेरिएशन्स आहेत, खूप सारे त्याच्यातले कॉन्सेप्ट्स आहेत. इच अँड एव्हरी पार्ट बेसिक छोट्या क्वेश्चन पासून पहिल्या पायरीपासून तर वरच्या पायरीपर्यंत म्हणजे सिंपल मोड, इजी मोड म्हणजे सिंपल मोड किंवा मॉडरेट किंवा एक्झिक्युटिव्ह वरच्या लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते सर्व सॉल्व करणे. आणि आज आज आपण जी टॉपिकची सुरुवात करतोय ती करतोय पर्सेंटेजने. पर्सेंटेज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन युअर फील्ड्स की तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये जर सर्वात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारण्यात येत असतील दॅट इज ओनली अँड ओनली पर्सेंटेज. आणि या पर्सेंटेजमध्ये खूप सारे फॉर्म्युलेज असतात खूप सारे, पण फॉर्म्युलेज आपल्याला शिकायचे नाही आहेत. विदाउट युजिंग एनी फॉर्म्युला कसाही प्रश्न असू द्या, कसाही त्याला कसं इन्स्टंट डील केलं जातं हे आपल्याला बघणे आहे. पर्सेंटेजमध्ये पर्सेंटेज म्हणजेच मराठीमध्ये शेकडेवारी, टक्केवारी, प्रतिशत खूप सारे नाव आहेत. राईट. या पर्सेंटेजमध्ये नेहमी तुम्हाला असं दिसेल की हे चिन्ह दिसेल. राईट. ज्यावेळेस हे चिन्ह एखाद्या संख्येच्या समोर लागलेलं असतं त्यावेळेस पटकन क्लिक होतं आपल्याला की हा जो प्रश्न आहे तो पर्सेंटेजशी रिलेटेड आहे, पर्सेंटेजशी. आणि मग त्याला पर्सेंटेजमध्ये काहीतरी फॉर्म्युले असतात, त्याच्यामध्ये ठेवतात आणि त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्याला फॉर्म्युले बघायचे नाही आहेत, आपल्याला कॉन्सेप्ट शिकायचे आहेत. तर जनरली 2-4 परीक्षांमध्ये मला बघण्यात आलेला आहे असा प्रश्न की हे जे चिन्ह असतं पर्सेंटेज, या चिन्हाची किंमत किती, या चिन्हाची किंमत किती. हा प्रश्न समजा मी तुम्हाला विचारला बरं का. हा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर तुम्ही मनामध्ये उत्तर तयार करून टाका की तुमचं उत्तर काय असायला पाहिजे. मी ऑप्शन्स लिहितोय. ऑप्शन नंबर 1 100, ऑप्शन नंबर बी 10, ऑप्शन नंबर सी 1/100, ऑप्शन नंबर डी 1/10. हा एक प्रश्न मी तुम्हाला विचारलाय, मनात उत्तर तयार करून ठेवून त्याचे 4 ऑप्शन पैकी कोणतं असायला पाहिजे तुमचं उत्तर. आणि मग थोडं समोर पुन्हा बघा की ऑलमोस्ट विद्यार्थ्यांना असं वाटतं बरं का की या प्रश्नाचं उत्तर 100 आहे आणि ते 100 टिक करून येतात. 95% स्टुडंट्स या प्रश्नाचे उत्तर 100 टिक करून येतात आणि ते चुकतात बरं का. सर्वात पहिला धडा तुमच्यासाठी की पर्सेंटेज या चिन्हाची किंमत किती असतं तर ती 100 कधीच नसतं, ती असतं 1/100. ती किती असायला पाहिजे 1/100. बी शुअर. जर तुम्ही स्टडी करत असाल, अभ्यास करत असाल, एखादा थर्ड पर्सन येऊन जर तुम्हाला विचारतो की काय रे बाबा पर्सेंटेज या चिन्हाची किंमत किती, तर चुकूनही बोलू नका 100. त्याला सांगायचं तुम्हाला 1/100. की समजा 27% असेल, 27%. तर हा 27 जशाच तसा लिहिला जातो हा 27 आणि त्याच्यासमोर हे जे पर्सेंटेज दिसत आहे याची किंमत त्याच्यासमोर ठेवली जातं गुणीला या पर्सेंटेजची किंमत 1/100 ही त्यामध्ये ठेवली जातं. आणि मग 27 गुणीला 1 27 भागीला 100 असं लिहिलं जातं या 27%ला. 27%ला कसं लिहिलं जातं 27/100. समजा 51% असतील, 51% म्हणजे या 51%ला 51/100 असं लिहिलं जातं. की 73% असतील, 73% म्हणजे 73 भागीला 100 150% असतील. तर 150% म्हणजे 150 भाग 100. यांच्यामध्ये भाग दिला तर 5 ने भाग दिला, हा 0 कटला, 5 त्रिक 15, 5 दुने 10 म्हणजे 3/2 असंही कन्वर्ट करता येतं. आणि हा जो आहे याला म्हणतात प्रोफेशनल फ्रॅक्शन्स म्हणजे व्यावहारिक त्याचे अपूर्णांक. हे तर घेणार आहेच मी, लगेच घेणार आहे बरं का. पण सर्वात पहिला लेसन पर्सेंटेज या चिन्हाची किंमत किती असायला पाहिजे दॅट इज 1/100. राईट. आता
यामध्ये खूप सारे कॉन्सेप्ट आहेत, खूप सारे कॉन्सेप्ट तुम्हाला शिकावे लागतील. तर आपण एक 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 कॉन्सेप्ट आपण शिकत जाऊया आणि त्याला डील करत जाऊ. की सर्वात महत्वाचा पहिला पॉइंट नंबर 1, दॅट इज प्रोफेशनल फ्रॅक्शन्स. प्रोफेशनल फ्रॅक्शन्स म्हणजे व्यावहारिक अपूर्णांक. व्यावहारिक अपूर्णांक खूप साऱ्या पद्धतीचे व्यावहारिक अपूर्णांक आहेत बरं का, खूप साऱ्या पद्धतीचे. त्यापैकी महत्वाचे घेऊया आपण. की 100% समजा एखादी अमाऊंट दिली असेल 100%, इकडे लिहूया पर्सेंटेज, इकडे लिहूया पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी, सरळ सरळ टक्केवारी इथे घेतोय, इथे लिहूया टक्केवारी, राईट. आणि इकडे लिहूया याचा व्यावहारिक अपूर्णांक. व्यावहारिक अपूर्णांक जसं आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की टक्केवारी याचं चिन्ह असतं 1/100, म्हणजे या 100%ला 100/100 असं लिहिता येईल, राईट ना. आणि 100/100 यांच्यामध्ये भाग दिला 100 × 100, 100 × 100, 1/1 म्हणजे तुमचा 1 तयार होतो 100%. आता हा 1 तयार होतो त्याच्या मागचा कॉन्सेप्टही समजून घ्या. की कुठल्याही संख्येचे 100% म्हणजे बघा 100%, 100/100 म्हणजे 1 तयार होतो. कुठल्याही संख्येचे 100% म्हणजे तितकीच संख्या तयार होतो. की 37 चे 100%, 100% म्हणजे तो 37च तयार होईल. 512 चे 100% म्हणजे 512च तयार होईल. कोणत्याही संख्येचे 100% हे तितकेच असतं, राईट. 50चे 100% 50, 100चे 100% 100, कोणत्याही संख्येचे 100% हे 100च असतं. तर त्यामुळे 100%चा व्यावहारिक अपूर्णांक हा एकमेव असा आहे जो कंप्लीट नंबर 1 मध्ये तयार होतो, राईट. तुम्हाला 100 पर्यंत पर्सेंटेजचे व्यावहारिक अपूर्णांक माहिती पाहिजे, 100 पर्यंत. चला थोडं आपण खाली उतरूया. 100च्या आधी घेऊया 90%, 90%. तर 90%ला 90/100 असं लिहिता येईल, राईट ना. टक्के आहे म्हणजे भागीला 100, जिथे 0 कट केला म्हणजे अपूर्णांक तयार होत आहे 9/10, म्हणजे 90%चा व्यावहारिक अपूर्णांक 9/10. हळूहळू थोडं खाली उतरूया. जे जे इम्पॉर्टंट असतील ना त्याला मी स्टार मार्क करून ठेवेल बरं का, ज्यांच्यावर खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. की 90च्या थोडं खाली उतरलं तर 87.5%, याला मी स्टार मार्क करून ठेवत आहे कारण यांच्यावर प्रश्न पडलेले आहेत. आता 87.5% म्हणजे 87.5/100 असं म्हणता येईल, राईट. आपल्याला याला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर हा डेसिमल पॉईंट सारखा करणे आपण शिकलो आहे बेसिकमध्ये. याला एका अंकाचा डेसिमल आहे तर इथे डेसिमल पॉईंट घ्या आणि एक 0 वाढवून घ्या. दोघांचे पण दशांश अपूर्णांक सारखे झाले आहेत, तर दशांश अपूर्णांक कट करू. तो होईल 875/1000. 875/1000 आणि मग यांच्यामध्ये भाग जात असेल तर भाग देऊया. 5 ने भाग जातो, 25 ने भाग जातो. आणि जर तुम्हाला 125चा टेबल माहिती असेल तर 125 7 875 आणि 125 8000 म्हणजे व्यावहारिक अपूर्णांक तयार होतो कुणाचा 87.5चा 7/8. आता या व्यावहारिक अपूर्णांक आपण का शिकतोय आणि याचं काम काय तर थोडंसं त्याला पण समजून घ्या. की समजा एखादा प्रश्न तुम्हाला असा असेल, एखादा प्रश्न की 488 चे 87.5% बरोबर किती. एखादा प्रश्न समजा असा असेल की 488 चे 87.5. आता 87.5% आहे, विद्यार्थ्यांकडे फॉर्म्युले असतात, त्या फॉर्म्युलानुसार ते सॉल्व्ह करतात. बट तसं न करता हा जो 87.5% दिसतोय तुम्हाला, हा दिसतोय 87.5%, तर याचा व्यावहारिक अपूर्णांक आपल्याकडे आहे तो किती आहे
7/8 त्याचा व्यवहारिक अपूर्णांक आपल्याकडे आहे. तर या 87.5 लिहिण्याची गरज नाही, त्याला आपण सरळ 7/8 लिहू शकतो. जसं प्रश्नामध्ये बोलत आहे की 488 चे 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 म्हणजे च ची बाराखडी म्हणजे गुणाकार, च ची बाराखडी गुणाकार हे सुद्धा आपण बेसिक मध्ये शिकलोय. तर या 87.5% न लिहिता मी त्याचा व्यवहारिक अपूर्णांक लिहित आहे 7/8. म्हणजे माझ्या प्रश्नाचे उत्तर लवकर तयार होईल. याच्याने प्रश्नाचे उत्तर लवकर तयार होईल, तडफडत बसण्याची गरज नाही. या 8ने याच्यामध्ये भाग देऊ, 8 सकम 48, 8 एक 8 आणि 61चा गुणाकार 7 सोबत करू म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर तयार होतं. बघा 7 एक 7, 7 सकम 42, काय मिळाली तुम्हाला 427. म्हणजे 488 चे 87.5% जर कॅल्क्युलेट कराल तुम्ही कुठल्याही फॉर्म्युल्याने तरी उत्तर मात्र ते येते. तर हा एक फायदा असतो बरं का व्यवहारिक अपूर्णांकाचा, जर माहिती असतील तर. महत्वाचे जे आहेत ते सर्व मी तुमच्या इथे घेऊन घेईल. चला थोडं खाली उतरूया. 87.5 नंतर घेऊया 80%. 80% म्हणजे 80 भाग 100. यांच्यामध्ये जर भाग दिला तर 0 0 कटलाय, राईट. 8 आणि 10 मध्ये 2 2 ने भाग दिला, 2 चौक 8 आणि 2 पंचे 10. व्यवहारिक अपूर्णांक काय तयार झालाय तुमचा 4/5. सरळ. चला थोडं खाली उतरूया 75%. याला पण स्टार मार्क करून ठेवत आहे, कारण 75%वर खूप प्रश्न जनरेट झालेले आहेत आणि तुमच्या परीक्षांमध्ये विचारण्यात आले आहेत. 75% म्हणजे 75 भाग 100. यांच्यामध्ये जर भाग दिला तर 25 25 ने भाग दिला, 25 त्रिक 75 आणि 25 चौक 100, 3/4 हा 75%चा व्यवहारिक अपूर्णांक तयार होतो. की उदाहरण की 444 चे 75% बरोबर किती. 444 चे तर 444 चे म्हणजे गुणाकार 75%च्या ठिकाणी आपल्याला घेणे त्याचा व्यवहारिक अपूर्णांक 3/4. जिथे जर भाग देणार इथे 444 ला 4 एक 4, 4 एक 4, 4 एक 4 गुणिला 3 म्हणजे तो होईल 333. काय केलं इथे व्यवहारिक अपूर्णांकांचा वापर केला, राईट. चला पुन्हा खाली जाऊया थोडं. 75च्या आधी घेत आहे 70%. 70% म्हणजे 70 भाग 100, 0 0 कटलाय म्हणजे तो होतोय 7/10, राईट. पुन्हा थोडं खाली उतरूया. आता महत्वाचे पुन्हा की 66.67%. हा तुमचा इम्पॉर्टंट आहे बरं का. तुमच्या परीक्षांमध्ये या पर्सेंटेजवर खूप सारे प्रश्न जनरेट होतात. याचा पण व्यवहारिक अपूर्णांक तुम्हाला तयार करता आला पाहिजे. तर हा 66.67% आहे म्हणजे भागीला 100 लिहिता येईल. मगाशी जसं आपण डेसिमल पॉईंट सारखे केले होते बरं का, 87.5 मध्ये केले होते आपण डेसिमल पॉईंट आणि त्याच्यामध्ये भाग दिला होता. इथे बघा जर मी डेसिमल पॉईंट जरी सारखे केले तर हा तयार होईल 6667/10,000. यांच्यामध्ये मला भाग देता येणार नाही आणि भाग देता येणार नाही तर त्याचा व्यवहारिक अपूर्णांक तयार होणार नाही. तर यावेळेस तुम्हाला काय करणे की जर 2 अंकांचा डेसिमल दिसतोय तुम्हाला, काय दिसतोय 2 अंकाचा डेसिमल, वर 2 अंकाचा डेसिमल आहे, तर त्याला व्यवहारिक अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करताना अंशातील संख्या आणि छेदातील संख्या या दोघांनाही 3 3 ने गुणाकार करणे. की हा दिसतोय 66.67, याला गुणिला 3 करा आणि हा दिसतोय 100, याला गुणिला 3 करा. जिथे 3 3 कटले तर हा हेच तयार होतोय. पण 3 ने गुणाकार केल्यानंतर नियरली मीन्स अप्रॉक्सिमेट बरं का, नियरली तुम्हाला तुमचा व्यवहारिक अपूर्णांक मिळतो. चला 3 ने गुणाकार, 3 7 21, राईट. 2 शिल्लक, 3 सक 18, 18 आणि 2 20, 2 शिल्लक डेसिमल पॉईंट, 3 सक 18, 18 आणि 2 20, 2 शिल्लक, 3 सक 18, 18 आणि 2 20, कंप्लीट 20 भागीला 100 गुणिला 3, 100 गुणिला 3 300.
आता रिसेंटली 2 किंवा 3 लेक्चर पूर्वी तुम्हाला अप्रॉक्सिमेशन पार्ट शिकवलंय, राईट? तर 200.01 200.01 मीन्स अप्रॉक्सिमेट 200 असं म्हणता येईल. आणि हा तर 300 आहेच. जिथे 100 ने भाग दिला म्हणजे 2 कट केले, काय तयार होतो? 2/3. कुणाचा? या 66.67चा व्यावहारिक अपूर्णांक तयार होतोय 2/3. राईट? की जर याच्यावर प्रश्न पडत असेल तुम्हाला, जर याच्यावर की 1 2 3 चे 66.67% बरोबर किती, तुम्हाला परीक्षांमध्ये असे प्रश्न दिसतील. मग याला फॉर्म्युल्यामध्ये ठेवतात आणि एक तर ऑलरेडी डेसिमल पॉईंट आहे, किचकटपणा तयार होतो. लांब लचक कॅल्क्युलेट करत करत जातात. खूप सारे डेसिमल इन्फायनाईट टाइम्सपर्यंत तयार होतात आणि विद्यार्थी गोंधळतो कारण ते ऑप्शनमध्ये मिळत नाही. सिम्पली 123 चे म्हणजे गुणाकार, तुम्हाला याचा वापर करायचा नाही आहे. तर याचा व्यावहारिक अपूर्णांक किती आलाय? 2/3. याचा वापर करा आणि उत्तर घेऊन जा इन्स्टंट. चला 3 ने जर भाग दिला इथे, 3 चौक 12, 3 एक 3 म्हणजे 41 गुणिला 2. 41 गुणिला 2 म्हणजे 82 तुमचं उत्तर असायला पाहिजे या प्रश्नाचं. किती असायला पाहिजे? 82. 123 चे 66.67 तर त्याला वापर करू नका, डिरेक्टली उत्तर काढा व्यावहारिक अपूर्णांक माहिती असतील तर. राईट? व्यवस्थित नोट करून ठेवा कॉपीमध्ये. मी जे हे लेक्चर घेतोय हे तुमच्या खूप कामात येईल समोर. कॉपीमध्ये नोट करून ठेवत चला आणि त्या या प्रोफेशनल फ्रॅक्शनशी रिलेटेड जितकेही टक्केवारी मिळतील त्याला अप्लाय करून बघा. चला समोरचा घेत आहे 62.5%. याला पण स्टार मार्क करून ठेवत आहे कारण यावरही तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स मिळालेले आहेत किंवा तुमच्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. चला याला 62.5% म्हणजे भागीला 100 लिहिता येईल. राईट? आता एकाच अंकाचं डेसिमल आहे आणि तुम्ही 0.5 मध्ये आहे, तर तुम्हाला डेसिमल पॉईंट सारखा करून डेसिमल पॉईंट कट करता येईल कारण तुम्हाला याच्यामध्ये भाग देता येईल. तर हा डेसिमल पॉईंट कट झाला, हा होत आहे 625 आणि हा होत आहे 1000. राईट? 25 ने किंवा 125 ने भाग दिला तर 125 पंचे 625 आणि 125 आठा 1000 असा तयार होईल. हा होईल तुमचा व्यावहारिक अपूर्णांक. कुणाचा? 62.5%. अगेन यावर जर असा प्रश्न पडत असेल की 256 चे 62.5% बरोबर किती? 256 चे 62.5. तर या 62.5चा वापर करू नका, सरळ लिहा 256 चे म्हणजे गुणाकार आणि याचा व्यावहारिक अपूर्णांक आहे तुमच्याकडे 5/8 गुणिला 5/8 करून घ्या. प्रश्नाचे उत्तर तयार होईल. 8 ने जर इथे भाग दिला तर 8 त्रिक 24, 1 शिल्लक 8 दुने 16 आणि 32 गुणिला 5 करणे आहे तो मिळेल तुम्हाला 160. किती मिळेल तुम्हाला? 160 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. व्यावहारिक अपूर्णांक आधी डोक्यात फिट करून घ्या, मीन्स थोडीशी प्रॅक्टिस करा. हा आणि 62.5 विचारलं पटकन डोक्यात तयार व्हायला पाहिजे, दॅट इज 5/8. मग कोणत्याही संख्येचे विचारू द्या, तुम्हाला गुणाकार या प्रोफेशनल फ्रॅक्शन सोबतच करणे आहे तर उत्तर लवकर मिळेल. बरं, उत्तर या पर्सेंटेज नुसारही तेच मिळेल जे इथे मिळेल, पण त्याच्यानुसार करायला थोडा तुम्हाला वेळ लागेल. तो वेळ गमावू नका यानुसार. चला पुन्हा थोडं खाली उतरूया. 62.5चा खाली दॅट इज 60%. 60% म्हणजे 60/100. भाग दिला 20 ने किंवा 0 कट केला 2 ने भाग दिला तर 3/5 असा तयार होईल 60%चा. राईट? थोडं खाली उतरूया पुन्हा 50%. 50% म्हणजे 50/100. 50/100 म्हणजे 1/2. असं वारंवार आपल्या बोलण्यात येतं ना की 50% माझे, 50% म्हणजे अर्धे. तर हा अर्धा 1/2 म्हणजे अर्धा तयार. चला पुन्हा थोडं खाली उतरूया. 40%.
40% म्हणजे 40 भाग 100, भाग दिला 20 20 ने 20 दोने 40, 20 पंचे 100, हा तयार होईल 40%चा व्यावहारिक अपूर्णांक. पुन्हा थोडं खाली उतरूया. दॅट इज 37.5%. हा तुमच्या कामाचा आहे खूप जास्त. तुम्हाला या व्यावहारिक अपूर्णांकांचे काम समोर जसं चक्रवाढ व्याज वगैरे किंवा समोर जाऊ काही जसे सिलेबसमध्ये याचं काम खूप पडेल, कारण तुम्हाला ऑलमोस्ट पर्सेंटेज जे दिलेले असतात, पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉसमध्ये तर आहे त्याचं काम, त्याच्याशिवाय इतर टॉपिक्समध्ये पण पर्सेंटेजशी रिलेटेड खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात. आणि जर तुम्हाला 37.5% ही टक्केवारी दिली असेल तर याला आपण कन्वर्ट करूया बाय 100 मध्ये, डेसिमल पॉईंट सारखा करू. हा होत आहे 375 भागीला 1000, पुन्हा भाग द्या 125 त्रिक आणि 125 हा तुमचा तयार होतो 3/8. अगेन उदाहरण कसं असतं याच्यावर, उदाहरण की 5728 शी 37.5% इक्वल टू व्हॉट. प्रश्न असा असतो, मग पुन्हा त्याला ठेवा फॉर्म्युल्यामध्ये, तसं करू नका. तुम्हाला माहिती आहे 37.5चा व्यावहारिक अपूर्णांक काय आहे, याला वापर करू नका, याला वापर करा. 5728, 28 म्हणजे गुणाकार 37.5चा व्यावहारिक अपूर्णांक 3/8. भागाकाराची प्रॅक्टिस तुम्ही केली आहे. भाग द्या 8 7 56, 1 शिल्लक 8 1 8, 4 शिल्लक 8 6 48 म्हणजे 716. आणि 716 गुणीला 3 करायचं आहे. 3 सख 18, 1 शिल्लक 3 आणि 1 4 आणि 3 7 21. तुमचं उत्तर इन्स्टंटली ड्रॉ व्हायला पाहिजे. चला 37.5चा पुन्हा खाली उतरूया आपण. That is again most important. 33.33. Again most important. याला तयार करताना 33.33 डिव्हिजन 100 आहे. जरी मी डेसिमल पॉइंट सारखा केला तरी भाग मात्र मला देता येणार नाही, कारण 2 अंकाचा डेसिमल आहे आणि 2 अंकाचा डेसिमल आहे. तर तुम्हाला काय करणे आहे, वर आणि खाली गुणीला 3 करणे आहे. चला वर गुणाकार केला 3 ने तर हा होईल 99.99. खाली जर 3 ने गुणाकार केला तर तो मिळतोय 300. ठीक, पुन्हा अप्रॉक्सिमेशन 99.99 म्हणजे जवळपास 100 लिहिताच येईल तो. आणि हा भागाकाराचा आहे 300, जिथे 100 ने भाग दिल्यास 2 शून्य कटले, 1/3 हा तयार व्हायला पाहिजे या पर्सेंटेजचा. 33.33% व्यावहारिक अपूर्णांक 1/3. याचं पण खूप काम तुम्हाला पडेल, की समजा उदाहरण काही असं असेल की 1 2 3 4 5 चे 33.33% मीन्स व्हॉट. क्वेश्चन जर असा असेल तर तुम्हाला अप्लाय करणे आहे या 33.33चा व्यावहारिक अपूर्णांक. याचा वापर करू नका की 1 2 3 4 5 गुणीला 1/3. 3 ने भाग देणे आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार करणे आहे. 3 चौक 12, 3 1 3, 3 1 3, 1 शिल्लक 3 5 15. असं उत्तर तुमचं इन्स्टंट तयार व्हायला पाहिजे. राईट, चला समोर जाऊया. दॅट इज 30%. 30% मीन्स 30 बाय 100. 0 0 कटला म्हणजे हा होत आहे 3/10. राईट, पुन्हा थोडं खाली उतरूया. पुन्हा एक महत्वाचा, दॅट इज 25%. 25% मीन्स 25 बाय 100. 25 25 ने भाग जाते, 25 1 25, 25 चौक 100. तर 25%चा व्यावहारिक अपूर्णांक असायला पाहिजे. दॅट इज 1/4. राईट, चला पुन्हा खाली उतरूया थोडं. 20% मीन्स 20/100. 20 20 ने भाग जाता है, 20 1 20, 20 पंचे 100.
हा होईल 20%चा व्यावहारिक अपूर्णांक. पुन्हा थोडं खाली उतरूया आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला देतोय दॅट इज 16.67%. स्टार मार्क केलाय म्हणजे महत्वाचा आहे. 16.67. खूप साऱ्या प्रश्नांमध्ये याला दिसेल तुम्हाला की याला आपल्याला असं लिहिता येईल 16.67 डिव्हिजन 100. अगेन तुम्हाला असं दिसतंय की 2 अंकाचा डेसिमल पॉईंट आहे आणि 2 अंकाचा डेसिमल पॉईंट असेल तर गुणीला 3 वर करा आणि गुणीला 3 खाली करा. गुणीला 3 वर केला, गुणीला 3 खाली. तुमचा अप्रॉक्सिमेट तयार होईल की 3 ने गुणाकार करा, 3 7 21, 2 शिल्लक, 3 सक 18, 18 आणि 2 20, 2 शिल्लक, 3 सक 18, 18 आणि 2 20, 2 शिल्लक, 3 1 3, 3 आणि 2 5. भागीला 100 गुणीला 3 म्हणजे 300 तर होतच आहे. 50.01 50.01 म्हणजे नियरली अप्रॉक्सिमेट 50 भागीला 300 आणि 50 भागीला 300 म्हणजे 0 0 काढला 5 1 5 आणि 5 सख 30. तुमच्या या पर्सेंटेजचा व्यावहारिक अपूर्णांक तयार होतो 1/6. राईट. बरं, पुन्हा एक गोष्ट की तो कसा तयार होत आहे, कसा तयार, काय कॅल्क्युलेशन्स केले आपण आणि मग तो तयार झाला. इट डझंट मॅटर, इट डझंट मॅटर. तुमच्या डोक्यात फिट पाहिजे, तुमच्या डोक्यात इथे फिट पाहिजे की या पर्सेंटेजचा व्यावहारिक अपूर्णांक हा डिरेक्टली असायला पाहिजे. जर तुम्ही 1-2 वेळेस 2-3 वेळेस जर लिहून बघाल ना, हे जी सिक्वेन्स सांगताय 100 पासून उतरत्या क्रमात पर्सेंटेजची व्यावहारिक 1-2 वेळेस लिहून बघा डिरेक्टली. हे कॅल्क्युलेशन करू नका. कॅल्क्युलेशन 37.5%, 5% 3/8 डिरेक्टली लिहून बघा. 16.67% असेल सरळ 1/6 लिहून बघा. सहज लक्षात राहतील. डिपेंड करतं तुम्ही प्रॅक्टिस कशी करता. चला थोडं खाली उतरूया. पुन्हा एक महत्वाचा की 12.5%. राईट. 12.5% म्हणजे 12.5 भागीला 100. आता इथे डेसिमल पॉईंट सारखा करून कट करता येईल कारण भाग देता येईल तर तो करून घेऊया. म्हणजे हा राहिलाय 125 आणि हा झालाय 1000. भाग जर दिला तर 125 1 125 आणि 125 हा 1/8 असा तयार होईल तो याचा. पुन्हा उदाहरण याच्यावर की 344 चे किती 12.5% बरोबर किती. चला सॉल्व करूया. 12.5%चा व्यावहारिक अपूर्णांक 1/8. आपल्याला याला घ्यायचं नाही तर 344 चे म्हणजे गुणाकार किती घेणे 1/8. 8 ने भाग द्या तिथे 8 चौक 32, 2 शिल्लक, 8 त्रिक 24 आणि 43 गुणीला 1. 43 गुणीला 1 तुमचं उत्तर तयार व्हायला पाहिजे 4343. राईट. चला पुन्हा आता ऑलमोस्ट तर महत्वाचे जर संपले आहेत छोटेसे घेऊया की 10%. 10% मीन्स 10/100. 0 0 कट झालाय दॅट इज 1/10. याला घेता येईल तुम्हाला फायनली 5%. 5/100. 5 1 5, 20 5 100. 5%चा तुमचा व्यावहारिक अपूर्णांक प्रोफेशनल फ्रॅक्शन दॅट इज 1/20. राईट. इतके सारे आहेत. याच्याशिवाय पण हलके फुलके असतात बरं का, त्याला आपण इथे मेन्शन केलेलं नाही आहे. जर तुम्हाला प्रोफेशनल फ्रॅक्शनशी रिलेटेड जर पर्सेंटेज दिलेले असतील तर त्या पर्सेंटेजचा वापर न करता त्यांच्या प्रोफेशनल फ्रॅक्शनचा वापर करा आणि उत्तर घेऊन या पटकन. राईट. बरं, हे जे आहेत हे लिमिटेड आहेत बरं का प्रोफेशनल फ्रॅक्शनचे पर्सेंटेज. नाहीतर तुम्ही प्रत्येकाला प्रोफेशनल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करत असाल तर असं होणार नाही की समजा 57.3% हे प्रोफेशनल फ्रॅक्शनशी रिलेटेड नाही आहे. 35.8% हे नाही. हे सिलेक्टेड जे मी तुम्हाला जवळपास 20 प्रोफेशनल फ्रॅक्शन शिकवले आहेत. ऑलमोस्ट क्वेश्चन्स प्रोफेशनल फ्रॅक्शन्सच्या पर्सेंटेजवर आधारित असतो. तर हे जे शिकवले आहेत वरपासून खालपर्यंत त्यांच्यावरच आधारित असतो. राईट. कॉपीमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा कारण याचा वापर आपल्याला समोर पर्सेंटेज आता फक्त सुरू केला आहे बरं का. खूप वास्ट टॉपिक आहे, खूप वास्ट.
तर तुम्हाला एक एक पॉईंट व्यवस्थित तुम्हाला समजायला पाहिजे अशा पद्धतीचे व्हिडिओ मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. फक्त तुमचं काम हे आहे की व्हिडिओ बघताना कॉपीमध्ये नोट डाऊन करत चला. कॉपीमध्ये नोट डाऊन करत चलाल तर ते समजत जाईल तुम्हाला, म्हणजे समोर येणारे जे प्रश्न आहेत ना किचकट स्वरूपाचे कसे त्याला सहज डील करते. राईट. हा पहिला लेक्चर होता तुमच्या पर्सेंटेजचा, दॅट इज प्रोफेशनल फ्रॅक्शन्स. बिलकुल लक्षात ठेवा, एक एक कॉन्सेप्ट घेऊन एक एक लेक्चर मी तुमच्यासाठी तयार करणार आहे जे तुमच्या कामात येतील. ओके, चलो देन लवकरच नेक्स्ट लेक्चरला जम्प करायचं आहे आपल्याला. तर याला नोट करून ठेवा, भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. चला, थँक्यू.